या देशाचं संविधान 2 वर्ष 11 महिने 17 दिवस ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं, अरे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला आणि माणुसकी नाकारलेल्या समाजात जन्मलेला माझा थोड़ा सा जगह छोड़ दिए, रास्ता छोड़ दीजिए, आ जाने दो आप। थोड़ा पीछे चले जाए। माननीय दीपक भाऊ निकालजे, दीपक भाऊ निकालजे यांचं आगमन झालेलं आहे। जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावे। दीपक भाऊ आगे बढ़ो, अरे दीपक भाऊ आगे बढ़ो। हो ताई मध्ये येऊ दे। अरे हमारा नेता कैसा हो, दीपक भाऊ जैसा हो। हमारा नेता कैसा हो, दीपक भाऊ जैसा हो। दीपक भाऊ आगे बढ़ो, दीपक भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे कौन आला रे, कौन आला? आणि आपले लाडके उमेदवार दीपक भाऊ निकालजे यांनी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यासाठी समोर यावे अशी विनंती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पहार करायचं आणि यानंतर राजेश शिंगारे सुरेंद्र खरात वरती यायचं आहे। विनंती करण्यात यावी व्यासपीठ राहायचंय। कृपया मान्यवरांनाच वरती येऊ द्यायचं। ताई भाऊ मोहनलाल पाटील साहेब, बाळासाहेब आडगळे, नामदेव साबळे, कार्यकर्त्यांना विनंती खालून 2-3 खुर्च्या द्यायच्या चेंबूर मधील तमाम सर्व थरातून पाठिंबा बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर साहेब त्या संघटना आहे मेनकाइंड वेलफेअर फेडरेशन केला। आपण दीपक भाऊ निकालजे यांना बहुमताने विजय करा। आज आपण सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये जे उपस्थित आहात ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार या झेंड्याखाली त्यांनी घातलेलं आहे। आज त्यांच्याकडे मालमत्ता संपत्ती सर्व असताना सुद्धा त्यांना आंबेडकर चळवळीमधील यांना सर्व नेत्यांनी पाठिंबा दिला आहे। कारण की त्यांना माहिती आहे की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जर रिपब्लिकन पक्षाचा झेंडा निळा झेंडा हा जर विधानसभेमध्ये तुम्हाला फडकवायचा असेल त्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त दीपक भाऊ निकालशिवाय तुम्हाला पर्याय नाही। आज पीए लोखंडे मग अशी वाटतंय की या ठिकाणचे आपले माजी सामाजिक न्याय मंत्री माननीय हंडोरे साहेब तर महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज आंबेडकर भवन आहे। परंतु काही जातीवादी जे पक्ष आहेत त्यांची विचारसरणी आहे ती विचारसरणी म्हणजे या ठिकाणचे 10 वर्षाचे आमदार प्रकाश फाताळपेकर केलता आंबेडकर भवनला विरोध करणं म्हणजे आंबेडकर चळवळीला विरोध करणं आहे। तर अशा हरामखोर जातीवादी संघटनेतील आता तुम्ही पाठिंबा देणार का? तुम्ही त्याला मतदान करणार का? म्हणून तुम्हाला सांगतो हंडोरे साहेबांचं जे काम होतं
आपल्या इन लोगों का जो भी साथ रहा, आज पूरे एकजुट के साथ में दीपक भाव के साथ में इन्होंने ये फैसला किया कि हम सब मिलकर आज दीपक भाव के साथ में रह के विधानसभा का जितना भी सेक्शन पड़ता है, जितना एरिया पड़ता है, ये तमाम पूरे एरिया में जितने भी है, हम सबको एक जहन बनाना है, एक दिमाग, एक सोच रखनी है। निर्णय लिया, मुलाकात की और ये तय किया कि हमको दीपक भाव का साथ देना है और दीपक भाव के साथ में उनको साथ देकर उनको आगे बढ़ाना है। क्यों? क्योंकि गरीब की जरूरत रिक्शा है, गरीब की जरूरत रिक्शा, अरे अमीर को भी चाहिए रिक्शा। तो जो रिक्शा है हमारा है, ये हमारी जरूरतों को पूरा करने वाला है। तो हमें चुनाव के टाइम पे इस बात का खास ख्याल करना है कि यहाँ वहाँ दिमाग नहीं दौड़ाना है, रिक्शे पे बटन दबाना है। जय हिंद, जय महाराष्ट्र। सगळ्यात पहिल्यांदा एकदा हात उंच करून जोरात जय भीम होऊन जाऊ द्या. मला वाटेल की चेंबूरची जनता जागी आहे. जोरात दीपक भाऊ आगे बढ़ो. पैसे घेऊन मंचावर उपस्थित आपल्या चेंबूरचे भावी आमदार 2024च्या विधानसभेमध्ये मी पहिल्यांदा या निवडणुकीमध्ये कोणत्याही राजकीय स्टेजवर आलेली आहे आणि हा राजकीय स्टेज नाहीये बंधूंनो. मी याच्या सगळ्या न्यूजवर दिसत होतं, महायुतीचे एवढे, महाविकासाचे तेवढे, सायकलचे तेवढे, याचे ना हम बटेंगे. जब तक इस देश में बाबा साहब का संविधान है, हम हाथ में हाथ मिला के चलेंगे और 2024 में जीतेंगे भी. तोपर्यंत या देशात बाबासाहेबांचं संविधान आहे, तोपर्यंत हा देशाचा मुस्लिम गद्दार नाही. अरे कैसे गद्दार कहूँ उस मुस्लिम समाज को मैं जो 5 बार मेरे देश की मिट्टी चूमता है, उसे तुम गद्दार कहते हो. ज्या मुस्लिम लीगच्या पाठीमागे माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर गेले, त्यांना मी गद्दार नाही बनू शकत. आणि म्हणूनच चेंबूर विधानसभा बहिष्कृत झालेल्या निळ्या झेंड्याला सन्मानाची वागणूक विधानसभेत मिळेल. मला माहिती आहे तुम्हाला आपली फार गरिबी आहे, आपण फार लाचार असतो. 2 तास याचा झेंडा, 2 तास त्याचा झेंडा घेतो. आपल्या माया भगिनींना रोजगार नसतो. परंतु बंधूंनो, भगिनींनो, मावल्यांनो, माझ्या 2000-4000साठी बकरा आणि कोंबडं विकत घेणारे लोक आपल्याला बकऱ्या कोंबड्याच्या भावाने विकत घेतात. आपण बकऱ्या कोंबडे नाही आहोत. बकऱ्याचं 1 किलो मटण 500 रुपयाला मिळतं. कोंबडीचं 1 किलो मटण किती रुपयाला मिळतं? 200 रुपये. त्या माणसांची किंमत करायला शिका. गेल्यानंतर त्याला देव मानण्यात काही अर्थ नाही, त्यांना पूजण्यात काही अर्थ नाही. जिवंत असताना त्या माणसाची किंमत करायला शिकेल. एवढंच बोलते आणि तुमची मुलगी आणि बहीण म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला हात जोडून विनंती करते की या वेळचं मतदान 20 तारखेला कोणत्याही दारूचं बॉटल, बिर्याणीचं पॅकेट, साडी या आमिषाला बळी पडता प्रामाणिकपणे नमबुद्धाय. यानंतर BRSPचे मुंबई अध्यक्ष तुम्हा बहुजना दान केलं त्या सर्व महापुरुष महामातांना आजच्या या आपल्या परिवर्तन सभेतून जाहीर अभिवादन करून मंचकावर उपस्थित चेंबूर विधानसभेचे लाडके उमेदवार दीपक भाऊ निकाळजे आणि मंचकावरील इतर मान्यवर. आज परिवर्तन सभा आपण जी आयोजित या ठिकाणी केलेली आहे त्याचं मुख्य कारणच हे आहे की या चेंबूरचं परिवर्तन जातीवादी आमदार त्या ठिकाणी निवडून आलेला आहे आणि त्याच्यामुळे या झोपडपट्ट्यांमध्ये बसलेल्या बहुजन वर्गाचं परिवर्तन झालेलं नाही आहे. आणि म्हणून ही संधी आपल्याला चालून आलेली आहे. बहुजन समाजाचं परिवर्तन करायचं असेल तर निळ्या झेंड्याचा आमदार त्या विधानसभेमध्ये जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत बहुजन समाजाचा प्रश्न काही सुटत नाही, असं मला प्रामाणिक मत या ठिकाणी मांडावंसं वाटतं. ज्या ज्या ठिकाणी सबका विकास याला तिलांजली दिलेली आहे आणि कटेंगे तो बटेंगे अशा प्रकारे समाजाला दिशाहीन करण्याचं काम या ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्या वतीने केलं जात आहे. लोखंडी मागच्या समस्या या ठिकाणी मी मांडेल. झोपडपट्टी 90% आहे. हा एक टॉवर या ठिकाणी झालेला आहे. 30% माल विकला गेलेला आहे, 70% माल विकला गेलेला नाहीये. त्याचं
आणि म्हणून ह्याच विकासावरती लक्ष केंद्रित करून बहुजन युवा वर्ग जो या ठिकाणी बेरोजगारीला लागलेला आहे, केंद्र शासित अनेक कंपन्या ह्या चेंबूर विधानसभेमध्ये आहेत, BPCL IPCL सारख्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, परंतु आजही चेंबूर विधानसभेमध्ये हजारो युवक हे बेरोजगार आहेत. तर मग आपण प्रश्न विचारले पाहिजे या सत्ताधाऱ्यांना, तर विचारणाऱ्याची धाडस आपण ठेवत नाहीये. मित्रांनो, 288 मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी दीपक भाऊ नक्की धडकणार ही खात्री आणि विश्वास या ठिकाणी मी ठेवून, आणि दुसरं या ठिकाणी जाताना सांगतो, स्थानिक उमेदवार आहेत, ही लोखंडे मागची शान आहे. रहमतुल्लाह बरकातुहू. हम शुक्रगुजार हैं इस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के, जिन्होंने हमको मुंबई अध्यक्ष ये पोस्ट दिया है. आप लोग सब जानते हैं कि ये पोस्ट की कितनी वैल्यू है, और पूरा मुसलमान समाज दीपक भाऊ निकालने के पीछे है. हम लोग सब मिलजुल कर इंशाअल्लाह आने वाले 20 तारीख को रिक्शा के बटन पर मोहर लगाकर दीपक भाऊ निकालने को विधानसभा में भेजेंगे. ऐसे हम सब लोगों से भेजेंगे और रिक्शा के बटन दबाएंगे. इसके साथ बहुत लोग बोलने वाले, इसलिए हम कम बात करते हैं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. अच्छा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे चेंबूर विधानसभा उमेदवार दीपक भाऊ निकाळजे साहेब यांच्या प्रचाराकरिता असणाऱ्या या प्रचार सभेला उपस्थित माझ्या तमाम बंधू भगिनींनो, या प्रचार सभेत बोलण्यापूर्वी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा एकच पक्ष सातत्याने आपण पाहिलेला आहे. या ठिकाणी या निवडणुकीच्या काळात इथला जो बहुजन समाज आहे, जो बौद्ध समाज आहे, मुस्लिम समाज आहे, ओबीसी समाज आहे, SC ST NT इवन मराठा समाज आहे, फळ उडालेले आहेत. आपण अगदी बाजूच्या मतदारसंघात जरी पाहिलं तरी त्यांच्या चिरफाळ्या उडालेल्या नाहीत का? त्यांच्या गठबंधनातल्याच निशाणे घेऊन त्यांच्यातले उमेदवार लढताना दिसत आहेत. त्यांच्या गटांची चर्चा होत नाही, पण चर्चा आमच्या गटांची होते. बाबा, आमची काळजी तुम्हाला एवढी का असावी? मला आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा उमेदवार या ठिकाणी उभा आहे, हे सगळ्यात मोठं सन्मानजनक बाब वाटते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी जाता जाता या देशातली लोकशाही मजबूत राहावी, आणि लोकशाही मजबूत राहण्यासाठी जिथं विरोधी सत्ताधारी पक्ष इतकाच मजबूत पक्ष हा विरोधी पक्ष असला पाहिजे, म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही संकल्पना मांडली. मी म्हणून ती बाबासाहेबांनी केवळ ती संकल्पना मांडून गप्प बसलेले नाहीत. दीपक भाऊ निकाळजेंनी ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची शान चेंबूरमध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ठेवलेली आहे. आणि म्हणूनच आज दीपक भाऊंच्या रिपब्लिकन पार्टीला साथ देण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे सन्माननीय नेते आनंदराजे आंबेडकर आपल्या सोबत आलेले आहेत. भीमबाबा वृत्ती विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी होऊ घातलेली आहे. आज बाळासाहेब आंबेडकर नसले तरी आनंदराजे आंबेडकर त्यांच्या पाठीशी आशीर्वाद देण्यासाठी उभे आहेत. याचाच अर्थ आज नगरसेवकाच्या निवडणुकीत नव्हे तर जे नगरसेवक म्हणून कॉर्पोरेशनची निवडणुकीमध्ये जो इतिहास घडलेला आहे, आज तो विधानसभेच्या माध्यमातून तो पुन्हा या ठिकाणी घडणार आहे. आणि तो तुम्ही घडवणार आहात की नाही? हम शोषित पीड़ित समाजाला न्याय, कभी सर्दी कभी गर्मी, ये तो कुदरत का नजारा है. इस महाराष्ट्र के इलेक्शन में हर उस पार्टी को नीले झंडे का सहारा है, लेकिन इस नीले झंडे के हमारे दीपक भाऊ को जरूरत थी कि मुझे आप आपके साथ में ले और मुझे एक सीट दो. तो इस महाराष्ट्र के जो पार्टियां है उन्होंने उनको एक सीट नहीं दी. उस आघाड़ी को लात मारकर हम हमारे बाबा साहब के ताकत के ऊपर यहाँ पे अपने दम पर चुनाव लड़ रहे हैं, और हमें विश्वास है कि हम हमारे बदौलत महाराष्ट्र के विधानसभा में चुन कर जाएंगे. क्योंकि बाबा साहब के बेटे जब इकट्ठा होते हैं तो सीट भी हमारी होती है और हार मनुवादियों की होती है. आपने देखा होगा
पुनरावृत्ति उसका जो कांग्रेस की ना राष्ट्रवादी की हमें जरूरत है, यहाँ के मुसलमान भाइयों की हमें जरूरत है, यहाँ के उत्तर प्रदेश के लोगों की हमें जरूरत है, यहाँ के मातम की हमें यहाँ पे जरूरत है, शोषित पीड़ित समाज की हमें वर्ग मुक्त समाज की जरूरत है। जिस समाज को संसद में जाने के दरवाजे इन लोगों ने बंद कर दिए, उस दरवाजे को तोड़कर हम अपने बलबूते पर जाएंगे और शुरुआत दीपक भाव करेंगे और इसके बाद 10 से 15 आमदार हमारे यहाँ पे बैठे हुए लोग जाएंगे और फिर हम दिखाएंगे कि बाबा साहब के बच्चों के बगैर और बाबा साहब के विचारों के बगैर अगर बाबा साहब के जनते का काम नहीं करोगे तो तुम्हारी सरकार गिराने की ताकद हम पैदा करेंगे। इन बातों का यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रवादी गटाचे विभागातले लाडके उमेदवार माननीय दीपकजी निकाळजे, माजी नगरसेवक बाबासाहेब बनसोडे आणि तमाम प्रतिष्ठित पदाधिकारी, सद्ग्रस्त हो मित्रांनो, आणि त्याच्या कार्याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि ती माहिती तुम्हालाही आहे, असं नाही की वक्त्यांनी सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात आलेली आहे। कारण गेल्या 20-25 वर्षापासून भाऊ सतत या विभागामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करीत आहेत आणि निवडणुकीपुरतं जरी म्हटलं तर मी त्यांना पहिल्या निवडणुकीमध्ये जेव्हा त्यांनी विधानसभेची पहिली निवडणूक लढवली त्या निवडणुकीपासून पाहतोय, परंतु आज जे वातावरण निर्माण झाला, आज की इस चुनावी प्रचार सभा के लिए उपस्थित हमारे सभी भाइयों का तहे दिल से स्वागत और शुक्रिया। और आज हम डॉक्टर सुरेश माने जी, पीआरएसपी के संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, उनकी तरफ से दीपक भाऊ निकालजे जी को जाया कि नीले झंडे का एक व्यक्ति जो आंबेडकरी आंदोलन से जुड़ा रहा है, ऐसा व्यक्ति अगर चेंबूर विधानसभा से महाराष्ट्र की विधानसभा में पहुंचता है तो उसके लिए बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी के सभी कार्यकर्ताओं का, सभी नेताओं का समर्थन है। और आज हम ये देख रहे हैं कि इस मंच दैवत शिवछत्रपती महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई यांना त्रिवार अभिवादन। ज्यांच्यामुळे तुम्ही मी या ठिकाणी देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः चेंबूरमध्ये राहत आहोत, ते तुमच्या माझ्यासह संपूर्ण देशाचे उद्धार करते भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन। आज ज्यांच्यामुळं ही सभा आणि हा विधानसभा क्षेत्र गाजत आहे ते तुमचे आमचे लाडके, मी भावी म्हणणार नाही, कारण आनंदराज आंबेडकर साहेबांनी यांना आज विजयाचा सुक्या मोडतोब करण्यासाठी मला या सभेला विशेष पाठवलेला आहे आणि म्हणून आमचे आमदार आदरणीय दीपक भाऊ निकाळजे साहेब, मी रिपतीनं समाजभूषण वसंत कांबळे आपले काही विचार मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे। त्याचं कारण असं आहे की गेल्या अनेक वर्षापासून आपण या ठिकाणी चेंबूरचा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असणारा मात्र दुसऱ्याच्या हातात देतो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने पुन्हा आपण त्या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न करून पुन्हा आपसात पडतोय। याच्यावरती जर सडेतोड उत्तर देऊन ही महाआघाडी आणि महायुतीची चपराक मारायचा असेल तर तुम्हाला मला आता दीपक भाऊ निकाळजेंच्या शिक्का, ह्या रिक्षावरती शिक्का मारून बटन दाबून यांना विधानसभेमध्ये तुमचा आमदार म्हणून पाठवल्याशिवाय पर्याय नाही, हे निश्चित आहे आणि हे सांगण्यासाठी मी तुमच्या पुढे उपस्थित आहे। बंधुरो, अनेक आमदार आपण निवडून दिले, प्रश्न जिथल्या तिथेच आहेत। हे महायुती असेल की महाआघाडी असेल, हे सर्व मिले बघत आहेत, तुमचे प्रश्न कधी सोडवणार नाहीत आणि म्हणून तुमच्या माझ्या हक्काचा माणूस या चेंबूरमधून गेला पाहिजे। चेंबूरच्या प्रश्नावरती अनेक विषयावरती आम्ही बोलत असतो, अनेक विषयावरती आनंदराज आंबेडकर साहेबांनी आमच्या या ठिकाणी सभा लागलेल्या आहेत। दीपक भाऊंच्या आशीर्वादांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातू आणि आनंदराज आंबेडकरांनी एक पुन्हा संघ बांधलेला आहे की जसं हिंदू मिलचं आंदोलन या ठिकाणी यशस्वी करून सरकारच्या छातडावरती बसून हिंदू मिलचं स्मारक बनवलं आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं, त्याच पद्धतीने चेंबूर विधानसभेला सुद्धा दीपक भाऊ निकाळजेचं नाम आमदार म्हणून देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत। आणि म्हणून तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे, हो आम्ही माणसं नाहीत का?
आमचे प्रश्न अजूनही सुटले नाहीत. या चेंबूरच्या मुलांचे शिक्षणाचे प्रश्न आहेत. अनेक वेळेस आनंदराज आंबेडकरांकडे तक्रार येतात, भाऊसाहेब तुम्ही तुमच्या पद्धतीने सोडवता. इंग्लिश मीडियमच्या शाळांमध्ये आमच्या मुलांना ऍडमिशन नाही. इथला आमदार खासदार त्याच्यावरती कधीच लढे देत नाहीत. आमचा सामान्य रहिवासी त्या ठिकाणी लढे उभा करतोय आणि ते लढतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी सांगितलं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. सत्तेची किल्ली हातात घ्या. हे घेण्याचं काम करायचं असेल तर तुमचे माझे मुलं शिकले पाहिजेत. मुलांना शिकवायसाठी तुम्ही सुरक्षित असलं पाहिजे. राईट ऑफ एज्युकेशनचा अधिकार जर गाजवायचा असेल तर दीपक भाऊ निकाळजे सारखा खमक्या आमदार तुमचा तिथं छाताडावरती बसला पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हणून वेळ जास्त नाही. अनेक गडगंज नेते प्रमुख आहेत, वरिष्ठ नेते आहेत. प्रत्येक जण अर्धा घंटा बोलू शकतो. मलाही कमीत कमी 20-25 मिनिट बोलून या. आनंदराज आंबेडकरांनी सांगितलं होतं, नांदेडमध्ये 3 विधानसभा लढवत आहोत, 1 खासदारकी लढवत आहोत. त्या प्रचार क्षेत्रामध्ये आनंदराज असल्यामुळे मला इथं येता आलं नाही. आनंदराज आंबेडकरांना मी त्यांच्या वतीने आलोय. पुन्हा एकदा विनंती करतोय, मुद्दे बरेच आहेत. तुमच्या मूलभूत नागरी प्रश्न सोडवायचे असेल तर दीपक भाऊ निकाळजे शिवाय या ठिकाणी तुमच्या पुढे पर्याय नाही. तुम्ही कुण्या जाती धर्माचे असाल, आज तुम्हाला जाती धर्माच्या नावाने, लाडक्या बहिणीच्या नावाने गोड गोड बोललं जातंय. लाडक्या बहिणीनं हिसाब विचारा, 15 लाखाचं काय झालंय. आम्हाला 1500 नको, 15 लाखाचं काय झालंय ते विचारण्यासाठी आमचा दीपक भाऊ तुझ्या छाताडावरती बसणार आहे. म्हणून तो आमचा आमदार आम्ही या ठिकाणी पाठवणार आहोत. आमच्या मुलांच्या शिक्षणाचं काय, आमच्या घरांचं काय, हे आणि आमच्या सध्या असणाऱ्या शौचालयांचं काय. तुम्ही 50 शौचालय मंजूर करून घेता, 10 शौचालय बांधता, 40 शौचालयाचा भ्रष्टाचार करता, करोडोंचे घोटाळे तुम्ही करता. तुमच्या पाठीमागे ईडी लागली आणि तिकडे बेडी पडली की तुम्ही ह्याच्याकडे त्याच्याकडे पळता. लाजा वाटत नाही तुम्हाला मतदाराकडे येऊन पुन्हा मतदान मागायला. आणि दोन्ही आघाडीमध्ये, महायुती असेल आघाडीमध्ये असेल, असेच बदमाश लोक राज्य करतात आणि बाबासाहेबांच्या लोकशाहीचा अपमान करतात. ते अपमान थांबवण्यासाठी तुम्ही मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले मतदानाचा अधिकार जर गाजवायचा असेल आणि तो अबाधित जर का ठेवायचा असेल तर दीपक भाऊ निकाळजेंचे शिवाय पर्याय नाही, हे निश्चित आहे. आणि रिक्षा ही त्यांची निशाणी आहे. येणाऱ्या 20 तारखेला 6 नंबरचं बटन दाबावं असं आनंदराज आंबेडकर साहेबांच्या वतीनं आम्हा सर्व रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आपणास हात जोडून विनंती करतोय. आणि दीपक भाऊ निकाळजेंचा विजय निश्चित आहे ही भूमिका घेऊन या ठिकाणी आपली रजा घेतोय. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. यानंतर सिद्धार्थ गौतम, संत चारवाक्य, पैगंबर साहेब, महाराष्ट्राच्या मातीतील खराखुरा संत तुकाराम महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी तुमच्या आमच्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पोहोचवला आणि खऱ्या अर्थानं बहुजनांची चळवळ या मातीत उभी केली. ते खरेखुरे महात्मा ज्योतिबा फुले, ज्ञानज्योती सावित्रीमाई, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, लोकशाही अण्णाभाऊ साठे, त्यागमूर्ती माता रमाई आणि ज्या महामानवामुळे खऱ्या अर्थानं आपली मुक्ती झाली आणि आपण समानतेमध्ये आलो, प्रवाहात आलो. ते द सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचे प्रतीक, विश्वभूषण, विश्वरत्न, कायदे आजम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आजच्या या सभेसाठी उपस्थित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे अधिकृत उमेदवार दीपक भाऊ निकाळजे, आदरणीय सुनीताताई आणि उपस्थित या मंचाकावरील सगळेच निळ्या झेंड्याच्या विचाराचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे, पुरोगामी विचारांचे सगळेच भीमसैनिक आणि समोर उपस्थित या चेंबूरमधील PL लोखंडे रोडमधील माझ्या समाजाचे तरुण, ज्येष्ठ आणि उपस्थित माझ्या आया भगिनी सगळ्यांना मानाचा क्रांतिकारी जय भीम, जय भीम. आणि नॉर्मली म्हणजे साधंही बोलता येत नव्हतं. मला डॉक्टरने आज सांगितलं होतं की आज आरामच करा, पण एक रक्तातली चळवळ असते ना, गळ्यातला हा निळा स्कार्फ म्हणाला, इथं निळ्या झेंड्याची अस्तित्वाची लढाई चालू. गळ्यातला निळा स्कार्फ म्हणाला, इथे निळ्या झेंड्याच्या अस्तित्वाची लढाई चालू आहे. आणि तू या हॉस्पिटलमध्ये काय थांबला, चालू. आणि बाबासाहेबांना
दिल्लीला सैलाब बघितला आणि एक मला तर वाटलं होतं कदाचित मी भाऊंना बोलणार होतो, भाऊ मी आज बोलणार नाही, पण तुमच्या प्रत्येकाच्या गळ्यातला निलास काप, तुमच्या प्रत्येकाच्या गळ्यातला जय भीमचा काप, हे सगळे निळे झेंडे बघून एक नवीन चेतना ऊर्जा निर्माण झाली की आज जो इथे येण्याचा निर्णय घेतला तो योग्य घेतला. या महाराष्ट्रामध्ये फक्त महायुती आणि महाविकास आघाडीची चर्चा आहे. बंधूंनो भगिनींनो, आपण यांच्या चर्चेत कुठंच नाही, आपण यांच्या चर्चेत कुठंच नाही. परंतु जर आपल्याला आपलं अस्तित्व शाबूत ठेवायचं असेल, जर आपल्याला आपल्या आडबा निळ्या झेंड्याचा सन्मान निदान चेंबूर विधानसभेत का होईना जर शाबूत ठेवायचा असेल तर तुमच्या माझ्या विचाराचा आमदार, निळ्या झेंड्याच्या विचारांचा आमदार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आमदार विधानसभेत पाठवणं गरजेचं आहे. प्रश्न विधानसभेत आमच्या आरोग्याचे प्रश्न, विधानसभेत आमच्या मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न ज्यावेळी मांडणारा असेल, हक्काने मांडणारा असेल, त्यावेळी खऱ्या अर्थानं मला असं वाटतंय माझ्यासारख्यांनी ज्यांनी चळवळीसाठी आयुष्य समर्पित केलंय त्यांच्या लढ्याला यश येईल, त्यांच्या लढ्याला यश येईल. आपण इतरांच्या दारात जायचं काय? अरे काँग्रेसवाल्यांनो आम्हाला मदत करा, बाकीच्या पक्षांच्या दारात जायचं, राष्ट्रवादीवाल्यांनो आम्हाला मदत करा. आपल्याला मराठीमध्ये एक म्हण आहे जुनी, ज्याची जलते या चेंबूर विधानसभेत दीपक भाऊ निकालजे आरपीआयचे उमेदवार यांना भरघोस मताने निवडून देणार. यांनाच बाबासाहेब आंबेडकरांची शपथ घेऊन सांगतो, यांनाच मतदान करणार, यांनाच मतदान करणार. उपस्थित असलेले सर्व भीमसैनिक आणि या भीमसैनिकांना मी सर्वप्रथम सप्रेम सविनय जय भीम करते. आणि आपलं जे मत मांडलेलं आहे त्यांनी सर्व विषयांवर बोललेले आहेत, मला बोलण्यासाठी विषयच नाही. परंतु आज इथे हे निळं वादळ पाहिलं, तिकड्या तिकड्या निळा 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 दिसत आहे आणि खरोखर खूप आनंद झालाय. आज सगळे आपल्याला आजपर्यंत हिणवत होते, काय तुमच्या आरपीआय, किती तुमचे गट, परंतु आज आमचे सगळे गट एकत्र आलेले आणि सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. माझा भाऊ दीपक भाऊ निकालजे यावेळेला निश्चितच आमदार बनणार आहेत. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद हवे, आपल्या सगळ्यांची मतं हवी. तुम्ही रिक्षाचं गट. मैं भाषण नहीं दूंगा, सिर्फ दीपक भाव का लोग ठीक से परिचय नहीं दे रहे, ठीक से परिचय दें. साथियों, इस देश के अंदर में जब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाम से जो लोग काम करते थे, जिन लोगों ने जातिवादी ताकतों से समझौता कर उनके साथ में है, ऐसे समय में बाबा साहब ने जो पार्टी बनाई थी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, उस पर संकट निर्माण हो गया. ऐसे पार्टी से समझौता कर रहे हैं जिस पार्टी से बाबा साहब अम्बेडकर ने हमको अवगत किया, बाबा साहब ने बताया तो उनसे दूर रहो. इसके बावजूद सत्ता के लालच में वो लोग उनके साथ में गए हैं. ऐसे कठिन समय में इस देश के अंदर में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के अस्तित्व की बात आई तो दीपक भाई निकालजे जी ने 2019 में 10 नवंबर 2019 में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, ये मतलब अम्बेडकर, इस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष की जिम्मेदारी अपने हाथ में ली. इस पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इस देश के 30 राज्यों में काम करती है. ये महाराष्ट्र के जितने लोग हैं, आरपीआई का नाम उनकी कोई पार्टी नहीं. महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई यांना त्रिवार वंदन. आज मला रिपब्लिकन सेना या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदरावजी आंबेडकर साहेब, चंद्रशेखर आझादजी, भीम आर्मीचे यांनी पण मला पाठिंबा दिलेला आहे. ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे दीपक केदारे साहेब यांनी पण मला पाठिंबा दिलेला आहे. मॅन वेलफेअर फेडरेशन यांनी पण मला पाठिंबा दिला आहे.
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष यांनी पण मला पाठिंबा दिलेला आहे. बहुजन युथ पॅन्थर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रवादी या सर्व पक्षांनी मला पाठिंबा दिला आहे. आणि आमच्या इकडची जमात मॅनकाइंड वेलफेअर फेडरेशन यांनी मला खूप माझ्यावर प्रेम दाखवलं आहे. आणि या सगळ्या मुस्लिम बांधवांनी मला लहान भावासारखं माझ्यावर प्रेम केलं आहे आणि मला खरोखरच मोठा पाठिंबा दिलेला आहे. आणि मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आज आपल्या सर्वांचं प्रेम बघून माझं मन भारावून गेलेलं आहे. मी इकडे आलो, मला सगळ्यांनी ओळलं, येता येता जागोजागी माझे सत्कार केले आणि कुठेतरी डोळ्यात पाणी यायला लागलं. कशासाठी? की माझी ही भीम सैनिक, माझे हे भीम सैनिक आहेत सगळे. आणि ही भीम सैनिक जनता आहे, त्यांचं मला प्रेम बघून मला राहावलं नाही आहे. मला ह्या PA लोखंडे मार्गचा विकास, आपल्या सर्व रखडलेल्या बिल्डिंगी ह्या नवीन डेव्हलपमेंट करून आणि आपले मुस्लिम बांधव आहेत यांच्यासाठी इथे कम्युनिटी सेंटर आणि आपले गरीब लोक आहेत इकडे सगळे PA लोखंडे मार्गवर, या गरीब लोकांसाठी शाळा हे मला बनवायचे आहेत. त्याच प्रकारे इकडे हॉस्पिटलचे प्रश्न खूप जास्ती प्रमाणात आहेत. हॉस्पिटल, आपण सर्वजण गरीब लोक आहेत इकडे, या गरीब लोकांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आपण गेलं तर जास्तीत जास्त पैसा लागतो, त्यामुळे अफोर्ड करू शकत नाही आपली लोक. मला आपल्या सर्वांना हेच सांगायचं आहे की आपण सर्वांनी मला निवडून देत आहे आणि आपल्यावर माझ्यावर एवढं प्रेम दाखवत आहे. मी खरोखरच आपले मनापासून आभार मानतो. आणि मी येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपलं जे स्वप्न आहे की इथे कम्युनिटी हॉल, इकडे शाळा आणि इकडे हॉस्पिटल बांधून दिल्याशिवाय मी राहणार नाही. आणि मला आपण येणाऱ्या 20 तारखेला माझं चिन्ह आहे ऑटो रिक्षा 6 नंबरवर. आपण 6 नंबरचं बटन दाबून मला हा निळा झेंडा माझा जो आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा हा पक्ष आहे, ह्या निळ्या झेंड्याला आपण सर्वांनी विधानसभेत पोचवाल अशी मला आशा आहे. आणि आपल्या सर्वांचं मी आमदार झालो म्हणजे मी एकटा आमदार नाही, आपण सर्वजण माझे आमदार आहेत, आपण सर्वजण आमदार आहेत. त्यामुळे ह्या PA लोखंडे मार आणि या चेंबूरमध्ये हा एकटा आमदार नसेल, माझी ही सगळी जनता, ही सगळे आमदार असतील. आणि अशाच पद्धतीचं माझ्यावर प्रेम दाखवलं आपण सर्वांनी, असंच प्रेम माझ्यावर पुढे दाखवाल अशी मी तथागताकडे प्रार्थना करतो. जय भीम, जय भारत, जय भीम. यानंतर मी बाबा बनसोडे यांना असल्याशिवाय जागा सोडायची नाही. उपस्थित या वेगवेगळ्या संघटनांनी, वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी दीपक भाऊंना सपोर्ट केलेला आहे आणि यांनी भाऊंना पुढे नेण्यासाठी आपण करूया. सर्वांनीच आपण या ठिकाणी भाऊंना विजयी करण्यासाठी 20 तारखेला रिक्षाचं बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा ही आपल्याला विनंती आहे. वैशालीताई जोगदन जे महिला तालुका अध्यक्ष आणि सर्वांचं पाहिलेल्या मान्यवरांचं सर्वांनी स्वागत करायचं आहे. मनीष 2 मिनट के लिए स्टेज से नीचे चले जाइए, थोड़ा बात करना है सर्वांनी.
कचरा जाऊन एखादी डोक्याचा फोड येईल. साल भी अच्छा वाला लेके मला त्यांनी खूप मोठा आशीर्वाद दिलेला आणि मला त्यांनी आशीर्वाद दिला म्हणून मला माझी जीत 100 नाही 1000% झाली अशी वाटते. आणि मला माझे सगळे भीम सैनिक जेवढे पण आहेत माझे सगळ्यांनी पाठिंबा दिलेले, माझ्या सर्व मित्र पक्षांनी आणि मला सर्व माझ्या माता भगिनी ज्यांना वाटतंय की हा निळा झेंडा आहे हा विधान भवनात पोचवायचा आहे, त्यामुळे माझे सगळे बांधव माझे सगळ्या भगिनी सगळे लोक मला निळा झेंडा घेऊन विधानसभेत पोचवतील अशी मला इच्छा आहे, मला अशी गॅरंटी आहे. त्यामुळे मला काही कोणाला घाबरायची किंवा मला कसली भीती नाही, का तर मला माझ्या भगिनी आणि माझे सगळे भाऊ सगळे मला विधान भवनात चेंबूरचं चित्र निश्चित बदलेल का? चेंबूरचं चित्र निश्चित ना 1000% बदली होईल.